तर गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरून भाजप अजित पवारांना घेरत आलाय। त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरून पलटवार केलाय। राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली, मात्र त्या आधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याचं एका अधिकाऱ्यानं कबूल केल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। तर त्यावेळी भाजप शिवसेनेच्या युतीच्या सरकारनं फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। दरम्यान यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपकडे होतं। महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे। नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले, आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे, म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले। त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवी। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।